आई काय पोरा? आजकाल तो लक्ष कुठं असतंय? काय झालं पोरा? हे असं कसं जेवण तो बनवलं? याच्यात मीठ बी नाही आणि मसाला बी नाही. याच्यापेक्षा आम्ही बाहेर जर जेवण केलं असतं तर ते पुरलं असतं. हा सासूबाई, हे म्हणते का ते खरंय? तुम्ही आजकाल स्वयंपाकच चांगला करीनात. काल तर मला जेवणाची लई लाज वाटली. कालची तो डब्बा दिला का मी सगळा कचरा कुंडीमध्ये टाकून दिला. मग आपल्या कंपनीमध्ये सगळे लोक चांगलं जेवण आणतात आणि मी मग कसं चाललं तुझं काम? माहित नाही, जसं माझं काम चांगलं चाललं का तसं सरांना चांगलं वाटतच नाही. पोरा, तुमच्या याच्या आधीच मॅच्या बनवून ठेवते. हे घ्याच्या. तू फक्त तुझ्या कामाकडे लक्ष दे. त्यांना बोलायचं चान्सच नको देऊ. करते ना, आणखी किती करू? आहो, सकाळचे 8 वाजले तर सासूबाई आणखीन नाही उठल्या. नाश्त्याचा टाइम झालाय, जाऊन त्यांना उठवा ना. आई आई तू उठली नाही? 8 वाजलेत आणि काय झालं? तुझी तब्येत बरोबर नाही? सगळं बरं आहे. मला काय झालं? मग तो स्वयंपाक नाही केला का? आपला काय मूड नाही, बाहेर जाऊन जावा. काही अडचण नाही, मी तुझी मदत करतो. आपण दिवस काय करतो आज. सासूबाई, तुमचं जेवण. जेवण हे मीठ बी नाही, काहीच नाही. तुला जर चांगला स्वयंपाक बनवता येत नसला ना तर बाहेरून आणायचा ना. आई तुला माहिती आहे का आम्ही किती मेहनतीनं जेवण केलं तर? आणि थोडंफार राहिलं तरी काय होतं? पोरा, तू लहान असताना लय मेहनत केली पण मी कधीच काही म्हणले नाही. मला माहित आहे तुला घरचं जेवण पसंत पडत नाही, तुला बाहेरचं जेवण पसंत पडतंय. बाहेर जाऊन हॉटेलीला चांगलं चांगलं जेवण करतो आणि मी एवढा स्वयंपाक बनवते चांगला तर तू जेवत नाही. पोरा, तू एक काम कर, आता स्वयंपाकवाली ठेवून दे. मी आता लय म्हातारी झाले, पहिल्यासारखं जेवण मला बनवता येत नाही.